काउंटर वाढवले पाहिजे, विनाकारण गर्दी होते इथे. नाही मग आता घरपोच प्रशासन घरपोच करता नोंद घेता येते, त्याच्याकरता काउंटर वाढवले पाहिजे त्यांनी. फक्त नोंद घेत आहे घरपोचसाठी? हंड्या मिळणार नाही, त्या घरपोच देणार आहे, नोंदणी करता काउंटर वाढवले पाहिजे त्यांनी. बुकिंग देखील ऑनलाईन होते ना? बुकिंग ऑनलाईन केलेलं आहे 7 तारखेचं, अजून नंबर येत नाही नोंद करायला. मग आता इथं फक्त बुकिंग करताय? बुकिंग करता लाईनी. मग बुकिंग झाल्यानंतर मग घरपोच देते? घरपोच देते. त्याला किती कालावधी? अजून 30 तारखेपर्यंतच बुकिंगच्या अंड्या देत आहे म्हणे आम्ही. अच्छा, मग आता तुम्ही आले तर तुम्हाला कधी मिळेल? हे आता त्यांच्यावर आहे ना, घरपोच मिळेल एवढं सांगता येते, तारीख काय सांगू आम्ही. बरोबर. प्रशासन म्हणत आहे की आता घरपोच अंडी मिळणार आहे, मग आपण रांगेत का उभे आहेत? 3 दिवसापासून येतोय, अजूनही मला घरपोच मिळाली नाही. तिथं आदल्या दिवशी बघितलं तर रांगलं होती, घरपोच मिळेल म्हणजे. आज आलो तर परत रांग लागून गेली. काय करायचं ते समजायला मार्ग. म्हणजे आता खोटं कोण बोलत आहे? समजायला मार्ग म्हणजे मला तर एजंट शिवायला उलटू बनवताय ना. घरपोच म्हणजे माणसं उन्हाळ्यामध्ये फिरायचं, त्यांच्या मागे मागे फिरायचं, ऑनलाईन बुक करून 10 दिवसापर्यंत पैसे द्यायचे त्यांना आणि असे हाल करून घ्यायचे. काही समजायला मार्ग नाही. शासनाने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. शासनाचं दुर्लक्षमुळे सर्व होतं. इथं सिलेंडर संपवला आहे का घरी? घरी सिलेंडर नाही, गॅस नाही, शेगडीवर चालू आहे. इलेक्ट्रिक बिल एवढं मोठं भरावं. लावत नाही म्हणजे जेंट्स आणि लेडीज एकत्र आहे? मग आम्हाला सिंगल लेडीजची लाईन पाहिजे फक्त. काय त्रास? मध्ये घुसून येतात कारण की जेंट्सच एकत्र हे करता. काय त्रास होतोय तुम्हाला अंडी घेण्यासाठी? त्रास घेण्यासाठी म्हणजे कागदपत्रच लवकर हे करत नाही सर. मी 2-3 दिवसापासून मी फिरते, 2-3 दिवसापासून यांनी माझं नवीन कार्ड बनवलेलं नाहीये. अच्छा, किती वाजेपासून? मला नाव बदल करायचंय सर. मी 7 वाजेपासून आलेली आहे. आणि अंडी कधी मिळणार मग तुम्हाला? आता सर माझं नावच चेंज झालेलं नाही, तुम्हाला हंडी मिळणार कसं काय? नाव बदलण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं राहावं लागतंय? लाईनीत उभं राहावं लागतंय. मी स्टॅम्प वगैरे कचेरीमध्ये जाऊन तहसीलचा शिक्का घेऊन मी यांना कागदपत्र जमा केलेले, तर तुम्हाला काढलं भेटत नाही. सकाळी 5 आता 7 वाजता. अच्छा, अंडी मिळत नाही का? नाही, आता घरपोच मिळणार आहे. अंडी घरपोच मिळणार आहे सांगितलं, आता मिळत नाही का? पण आता मिळते का घरपोच? रांगेत उभं राहावं लागतंय. अच्छा, कुठून आले? वाडके. किती वाजेपर्यंत थांबणार आता इथं? आता नंबर लागेल, केवायसीचा नंबर काय, मोबाईल नंबर टाकता येतं का? चालली जाईल घरी. मग अंडी कधी भेटल्या? अंडी घरपोच सांगता येते. आता काय ठीक आहे. मी ममदापूरचा एक सामाजिक कार्यकर्ता देवीदास सयाजी गुडगे. मी माझ्या गावची पाणी प्रश्नाच्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्र यावर देखील केलेले आहे की आमच्या पूर्व भागामध्ये आम्ही नेहमीच ह्या दिवसामध्ये दुष्काळाला सामोरे जात असतो. आमचा हा पूर्व भाग हा एकदम पाण्यापासून परिपूर्ण वंचित आहे. इथं पाटपाणी नाही, इथं मोठे धरण नाही आहे आणि ह्या धरण नसल्यामुळं आम्हाला ह्या दिवसामध्ये आम्हाला कमीत कमी पाणी पडेपर्यंत म्हणजे 2, 2.5, 3 महिने आम्हाला टँकरची सुविधा आम्ही पंचायत समितीमार्फत आम्हाला करून देत असतात. गट विकास अधिकारी, आमचे ग्रामसेवकही आम्हाला सहकार्य करतात. परंतु हे पाणी आम्हाला परिपूर्ण नाही आहेत. आम्हाला शेती उपयोगी सुद्धा आमच्याकडे मोठं धरण चालू आहे, तो म्हणजे मेळणाचा बंधारा. या संदर्भात सुद्धा आम्हाला भुजबळ साहेबांनी काही हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं की हा मेळणाचा बंधारा आम्ही तुमचा लवकरात लवकर, हे 2005 मध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र ते आता कुठंतरी पूर्वपदावर दिसत आहे. त्या संदर्भात जर भुजबळ साहेबांनी आता तिथं काम थोडं संत गतीनं चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन जर थोडं लक्ष घातलं तर आम्हाला शेती उपयोगी आणि पिण्यायुक्त सुद्धा पाणी मिळेल. आज माझं वय 43 आहे. मी गेल्या 16-17 वर्षाचा असताना मी माझ्या गावामध्ये हंड्यानी विहिरीवरून डोक्यावर पाणी वाहिलेलं आहे. त्यामुळं मला ह्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे ही मला चांगली जाणीव आहे. आज गेल्या 35 वर्षापासून हा भाग दुष्काळीच भाग म्हणून घोषित झालेला आहे. भुजबळ साहेबांना माहिती, आम्ही त्यांना तालुक्यातील नेते मंडळींनी, पुढाऱ्यांनी हा भाग
ते काहीतरी ह्या भागाला सुधारवतील किंवा ह्या भागाचा विकास करतील या हिशोबाने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि साहेबांनी काही गोष्टी करून दाखवल्या. पण अजून साहेबांनी काही गोष्टी ज्या बाकी आहेत त्या लवकरात लवकर जर आम्हाला परिपूर्ण करून दिल्या तर आम्ही नक्कीच हा भाग त्यांना भविष्यात आम्ही त्यांचे ऋणी राहू एवढंच सांगतो आणि थांबतो.